घ्या कुणी न दूध घ्या कुणी, दही घ्या कुणी न दूध घ्या कुणी, दही मध लोण्याचं, दही मध लोण्याचं. बिगर पाण्याचं बाय बाय, बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं बाय बाय, बिगर पाण्याचं. रामकृष्ण हरी. मी सानिका अशोक कनसे. माझा प्रवास कल्याण ते घाटकोपर असतो. माझं रुटीन म्हणजे मी कॉलेजला जाते, त्याच्यामुळे मला कल्याण ते घाटकोपर हा प्रवास करावा लागतो. मी सकाळी 7-9ची ट्रेन पकडते. कल्याण ते परेल लोकल असते. त्याच्यामध्ये दत्तप्रसादिक भजनी मंडळामध्ये मी 6 महिने झाले जॉईन झाले. तर त्याच्यानंतर याच्या पुढे पण माझा प्रवास सुरूच राहील यांच्यासोबत. ते म्हणतात ना, युअर वाईब्स अट्रॅक्ट युअर ट्राईब्स. तर तसं झालं की आधीपासूनच भजनाची आवड होती आणि मग ह्या ट्रेनमध्ये मी 2-3 वेळा आले होते. पण मग मी एवढं नोटीस नाही केलं की अरे इथे भजन आहे. मी दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये असायचे. तर मी 2-3 वेळा ऐकलं की अरे इथून भजनाचा आवाज येतोय. मग मी गेले तिथे, तर बघितलं की अरे भजन म्हणताय. मग मला पण आवड होती, मग मी यांच्या मागे बोलायचे. तर माझ्या सगळ्या ग्रुप मेंबर्सने मला नोटीस केलं आणि त्यांनी मला स्वतःहून अप्रोच केलं की तू बोलणार का म्हणून. तर माझं स्टेशन पण आलं होतं, मी घाटकोपरला उतरते. विक्रोळी आलं होतं आणि मग सगळे बोलले की बोलायचंय का बोलायचंय का. मी म्हटलं नाही नाही, माझं स्टेशन आलं, मी उतरते आता. बोलले नाही, थोडं बोल, तुला जेवढं येतं तेवढं बोल. तर मी आमच्याच ग्रुपमधले वैभव दादा आहे, त्यांची गवळण मी ऐकली होती आणि मी ती गवळण ऐकण्यासाठी घाटकोपरला उतरण्याऐवजी परेलपर्यंत आले होते. मग मी रिटर्न आले परेलवरून. तर मला ती गवळण खूप आवडली होती, मग मी तीच बोलले. आणि मला माहित पण नव्हतं की माझा कोणी व्हिडिओ शूट करतंय असं. मग घरी गेले मी, संध्याकाळी पप्पांनी मला व्हिडिओ दाखवला. तर मला माहित पण नव्हतं की माझा व्हिडिओ शूट झालाय म्हणून. आणि निखिल दादा आहे ना, त्याने माझा व्हिडिओ शूट केला होता. नंतर त्यांना माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही, माझा त्यांना काहीच कॉन्टॅक्ट नाही. आमचा फेस टू फेस फक्त ट्रेनमध्येच. मग त्याच्यानंतर मी खूप दिवसांनी आले, तर मग सगळ्यांची ओळख झाली परत की म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला असं. मग लोकमतच्या पेजवरती टाकलं होतं ना, लोकमतच्या पेजवरती, फेसबुक पेजवरती व्हिडिओ टाकला होता. मग त्याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग थोडी पॉप्युलॅरिटी भेटली. तर मग असं डायरेक्ट व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकदम मिलियनमध्ये व्ह्यूज आणि लाईक्स त्याला. मग शॉकिंग होतं ते आणि अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. मी एकच वर्ड वापरेल, अनएक्सपेक्टेड. कारण काहीच म्हणजे असं मला ते पाहिजे नव्हतं किंवा मी ठरवून नव्हतं केलं. त्याच्यामुळे सगळं आपोआप झालं. आणि हे काका सांगायचे मला, सुरेंद्र काका, ते माझ्या मित्राचा लंडनवरून फोन आला, ती मुलगी तुमच्या ग्रुपमधलीच आहे का. मग ते त्यांना खूप कौतुक वाटायचं. मग ते मला फोन करायचे. त्यांना कोणाचा फोन आला का ते मला फोन करायचे. म्हणजे सगळ्यांनाच कौतुक वाटलं की अरे जेंट्स डब्यामध्ये एक मुलगी चढून म्हणजे बोलतीये असं. रोज मला 7-8 जण भेटतातच, तुम्ही तेच का व्हिडिओ मधले, तुम्ही तेच का. म्हटलं हो. एक माणूस बाजूला बसला होता, माझा व्हिडिओ बघितला, माझ्या तोंडाकडे बघतोय, माझा व्हिडिओ हा मीच आहे असं. म्हणजे खूप गमतीशीर किस्से होते. आता कालचाच किस्सा की आहे ना, मी जात होते दुकानात आणि समोरून एक माणूस आला. त्याने बाईक थांबवून माझा व्हिडिओ पहिले प्ले केला आणि कन्फर्म करत होता ही मीच आहे का. मग नंतर मला विचारलं की तुम्ही ते व्हिडिओ करता. म्हटलं हो हो मी. माझा ग्रुप आहे ना बेस्ट आहे. कारण कसं की माझं चुकलं तरी सांभाळून घ्यायचं किंवा मी नाही आले तरी अगं तू आली नाही आज, किती दिवस झाले आली नाही. म्हणजे सगळे माझे घरच्यांप्रमाणे सगळं ट्रीट करतात मला. कसं आहे, आधीपासून माझ्या घरच्यांना पण म्हणजे माझे घरचे पण भजन कीर्तन याच्यामध्ये आहेत आधीपासून. म्हणजे घरच्यांमुळेच आवड आहे मला, की मला जरी येत नव्हतं तरी मी त्यांच्यासोबत जाऊन बसायचे. तर मग मला माहितीये ना की वारकरी संप्रदायातली माणसं कशी असतात, त्यांचं बोलणं कसं असतं, त्यांचं वागणं कसं असतं. मग सगळं यांच्याशी मला काहीच डाऊट, संकोच तर अजिबात वाटलं नाही. आणि मी असं नाही ना, संकोच काय वाटतो जेव्हा आपण स्वतःहून बोलायला जातो. पण यांनी सगळ्यांनी मला अप्रोच केलं ना स्वतःहून की अरे तू ये म्हणून, तू कर सुरुवात.